आपल्यासोबत राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर आहेत। पंकजजी, विधानसभा निवडणुकांच्या पूर्वी नागपूर जिल्ह्यातील काटोल मतदारसंघात एक घटना घडली होती आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पक्षातील उमेदवारावर गंभीर आरोप केले होते। पोलीस तपासात बी फायनल दाखल करण्यात आलेला आहे, काय माहिती आहे आपली? सदर प्रकरण सध्या न्यायालयात असल्यामुळे मी जास्त भाष्य करणे योग्य ठरणार नाही, परंतु ही घटना साधारणतः 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेसची आहे। त्यावेळेस ही घटना घडलेली होती आणि काही नागरिकांना त्या ठिकाणी शंका होती की याच्यामध्ये ही फेक घटना असावी। ह्या अनुषंगानं पोलिसांनी सखोल चौकशी सखोल अहवाल त्या ठिकाणी प्राप्त केला आणि फिजिकल चौकशी देखील केली। नंतर AIचा वापर ह्या तपासामध्ये करण्यात आला, फॉरेन्सिकचे अहवाल त्या ठिकाणी घेण्यात आले आणि त्याच्यानंतर अंतिम अहवाल पोलिसांनी न्यायालयामध्ये सादर केलेला आहे। याच्यामध्ये बी फायनल सादर करताना असं म्हटलेलं आहे की याच्यामध्ये पोलीस तपासात आणि फॉरेन्सिक तपास दोन्हीमध्ये कुठेही पुरावे आढळलेले नाही आहे आणि ही तक्रार जी आहे ती खोटी आहे असं पोलिसांचा अहवाल आहे का? तेच ह्या अनुषंगाने मी आपल्याला आधीच सांगितलं की जे फाइंडिंग्स पोलिसांना त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहे त्यांनी ते न्यायालयामध्ये बी फायनलच्या रिपोर्टच्या अनुषंगाने सादर केलेले आहे। याच्यावरती योग्य तो निवाडा, योग्य ते निर्णय, योग्य तो आदेश हे न्यायालय करेल। बी फायनल सोबत बी फायनल विथ प्रॉसिक्युशन अशी मागणी पोलिसांनी केली आहे का? म्हणजे जर तक्रार खोटी असेल तर त्या व्यक्तीवर खटला दाखल करता येऊ शकेल? नाही, निश्चितपणे याच्यामध्ये जर का काही चुकीची घटना, चुकीची माहिती संबंधित व्यक्तीने दिलेली असेल तर न्यायालय त्याच्यावर योग्य ती कारवाई करेल। आपण राजकीय क्षेत्रामध्ये आहात आणि निवडणुकीच्या पूर्वी अशा पद्धतीची एक तक्रार येते, त्याच्यामुळे राज्याचा राजकीय वातावरणही सुद्धा ढवळून निघालेला होता आणि नंतर ही तक्रार जी आहे ती फेक होती किंवा त्या संदर्भातले तथ्य पोलीस तपासात, फॉरेन्सिक तपासात आढळलेले नाही आहे, हे अयोग्य वाटते का? कारण कायदा सुव्यवस्थेची प्रश्न यामुळे निर्माण होतात। अनेक प्रकार निवडणुकीच्या वेळेस होत असतात। ही घटना देखील नेमकी 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या 2 दिवस, मतदानाच्या 2 दिवस आधी त्या ठिकाणी घडलेली होती। त्याच्यामुळे ह्या घटनेचा सखोल तपास पोलीस विभागाने केला। जे फाइंडिंग्स त्यांना याच्यामध्ये मिळाले त्यांनी ते कोर्टामध्ये सादर केलेले आहे आणि ह्या देशातल्या, राज्यातल्या जनतेचा पूर्णपणे विश्वास ह्या आपल्या न्यायव्यवस्थेवर आहे। आता न्यायव्यवस्था यथायोग्य कारवाई संबंधित घटनेशी अनुषंगाने करेल। राज्यात अनेक ठिकाणी दसरा मेळावे जे आहे ते उद्या होणार आहे आणि मोठ्या प्रमाणावर ठिकठिकाणी गर्दी होणार आहे। गृह विभागाने कशा पद्धतीने सगळी स्थिती हाताळण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था या महत्त्वाच्या सणाच्या दिवशी अबाधित राहील यासाठी काय व्यवस्था केली? दसरा हा आपल्या देशातला, राज्यातला पारंपरिक मोठा उत्सव आहे। मागच्या अनेक वर्षापासून आपल्या संस्कृतीच्या अनुषंगाने तो मोठ्या प्रमाणात देशात, राज्यात साजरा करण्यात होतो आणि पोलीस प्रशासन दरवर्षी याची व्यवस्थित नियोजन त्या ठिकाणी करत असते। यावर्षी देखील पोलीस प्रशासनानं संपूर्ण राज्यामध्ये व्यवस्थित नियोजन केलेलं आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।